आपल्या बेळगाव तालुक्यात एक असामान्य कुटुंब गेली शेकडो वर्षे नांदत आहे. कुठून आले असेल हे घराणे? काय असेल या घराण्याचा उद्देश? एक जंगल भागात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून काय साध्य करू पाहत आहे हे घराणे? आज आपण या कुटुंबाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. या कुटुंबाचे पूर्वज मूळचे दिल्ली या शहराचे. दिल्लीपासून बेळगावपर्यंतचा प्रवास त्यांच्या चरित्र पुस्तकात सविस्तर दिलेला आहे. इसवी सन 1610 साली हे घराणे काकती या गावी दाखल झाले. कालांतराने त्यातील काही लोक तारिहाळला वास्तव्यास आले आणि काही लोक संती बस्तवाडला स्थायिक झाले, जे आजतागायत तेथे असलेल्या बसवांना देवळाचे हक्कदार म्हणून कार्यरत आहेत. असो, याच घराण्यात तारिहाळ येथे इसवी सन 1850 साली नागेंद्र स्वामींनी अवतार घेतला व आपल्या असंख्य बाललीला दाखवल्या. तारुण्यात आल्यावर बंबर्गे येथील अक्कम्मा देवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांचा संसार सुरू झाला. पण त्यांना जगाचा संसार घडवायचा होता व त्यासाठी त्यांना गुरुभेटीची आवड उत्पन्न झाली. गुरुभेटीसाठी ते आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून वन फिरत राहिले. कालांतराने गुरूंची भेट घेऊन ते एका निर्जन स्थळी वास्तव्यास आले. आपल्या कुटुंबियांना तेथे कायमस्वरूपी येऊन राहण्यास सांगितले. त्यांच्यात असलेल्या दैवी सामर्थ्याचा लोकांना अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी भाविकांची ये जा सुरू झाली. अल्पावधीतच त्या जंगल भागाला एक सुक्षेत्राचे स्वरूप आले. नागेंद्र स्वामींचे एक कुटुंब इसवी सन 1895 सालापासून भक्तांना अभय देण्यासाठी, त्यांना अनेक प्रकारच्या दोषातून मुक्त होण्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी, या मठाचा इतिहास घडवण्यासाठी एका भीतीदायक ठिकाणी वास्तव्य करून आहेत. या क्षेत्रात इसवी सन 1934 सालापासून महाशिवरात्रीला एकदा व श्रावण महिन्यात एकदा असे वर्षातून 2 वेळा रथोत्सवाला सुरुवात झाली. या ठिकाणी फक्त श्रावण महिन्यात तेवढेच अभिषेकाचे आयोजन केलेले असते. तसेच मठामध्ये सर्पदोष, नक्षत्रदोष, विवाह समस्या, संतान समस्या अशा प्रकारच्या अनेक दोषांचे निवारण होण्यासाठी इसवी सन 2008 सालापासून प्रत्येक नवरात्रीत सामूहिक पद्धतीने 10 दिवस चंडिका होमाचे आयोजन करण्यात येत असते. भाविकांनो, या भारत देशात अनेक मंदिरे आहेत, मठ आहेत, अनेक स्वामी आहेत, पण जनकल्याणासाठी आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून एका जंगल भागात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून राहणाऱ्या स्वामींची संख्या आज खूपच कमी आहे. त्यापैकीच एक नागेंद्र स्वामींचे कुटुंब. अशा असामान्य कुटुंबाला, अशा मठाला कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी करेवा देवीची नित्य पूजा चालू होती. इसवी सन 1925 साली स्वामींचे मुलगे बसय्या स्वामी यांनी देह ठेवला. त्यांची बसवण्णाच्या रूपात समाधी बांधण्यात आली. त्यानंतर 1935 साली स्वामींची पत्नी अक्कम्मा देवी यांना देवाज्ञा झाली. त्यांची चौकोनी रूपात समाधी बांधली गेली व 1936 साली नागेंद्र स्वामींनी समाधी घेतली. त्यांची शिवलिंग रूपात समाधी बांधली गेली. गाभाऱ्याबाहेर स्वामींचे वारस वीरेंद्र स्वामींची 1981 साली व त्यांच्या पत्नी सिद्धलिंगव्वा आई यांची 1996 साली समाधी बांधण्यात आली. अशा एकूण 5 समाध्या या मंदिरात आहेत. मंदिरासमोर जो दगडी कट्टा दिसतो त्या ठिकाणी स्वामींची मुलगी, सून व जावई अशा 3 समाध्या आहेत. नागेंद्र स्वामींनी 24/11/1936 या दिवशी समाधी घेतली. तो दिवस या मठाच्या इतिहासात अति पवित्र मानला जातो. काही कारणास्तव एखादी अमावस्या तसेच श्रावण यात्रा किंवा महाशिवरात्री यात्रा चुकली तरी चालेल, पण या दिवशी स्वामींच्या समाधीचे दर्शन भक्तांनी चुकवू नये असे विद्यमान पीठाधीश आवर्जून सांगत असतात. त्या दिवशी महारुद्राभिषेकाचे आयोजन केलेले असते. यावर्षी बुधवार दिनांक 13/11/2024 रोजी जागरण व गुरुवार दिनांक 14/11/2024 रोजी अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. या परमपवित्र दिवशी अभिषेक करू इच्छिणाऱ्या भाविकांनी या नंबरशी संपर्क साधावा.
तसेच मठाला 21, 51, 101, 501 रुपये अशा प्रकारे ऑनलाईन देणगी देऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी या स्कॅनरचा वापर करावा. नागेंद्र स्वामींनी समाधी घेतल्यानंतर म्हणजेच 1936 ते 1976 सालापर्यंत स्वामींचे वारस वीरेंद्र स्वामींनी या मठाचे पीठाधीशपद सांभाळले व आपल्या 13 वर्षाच्या मुलाला तुझी जबाबदारी तू सांभाळ म्हणून मठाच्या पीठाधीशपदी त्यांची नियुक्ती केली व 1981 साली त्यांनी देह ठेवला. मठाचे तिसरे पीठाधीश वीरेंद्र स्वामींचे मुलगे नागय्या स्वामी यांचा जन्म 15/1/1963 साली झाला. वयाच्या अवघ्या 13 वर्षापासून या मठाचे पीठाधीशपद ते सांभाळत आहेत. त्यांचे वय आज 61 वर्षे आहे. बेळगाव पासून 18 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले गुरुस्थान आज भक्तांना त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होण्यास, त्यांचे जीवन सुखी, समाधानी तसेच दोषमुक्त होण्यास त्यांना सहकार्य करत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या भक्तांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून दर गुरुवारी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना तसेच या समाजाला या असामान्य कुटुंबाची, या मठाची ओळख करून देऊन गुरुसेवा करावी ही विनंती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री शिवयोगी सद्गुरु नागेंद्र स्वामी की जय.